राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि किरेन रिजिजू यांच्यामध्ये 50 मिनिटं चर्चा झाली आहे। सरकारकडून लोकसभेतील गोंधळ संपवण्यासाठीच्या पर्यायांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। विद्यार्थ्यांवरच्या लाठीमार प्रकरणी संसदेत चर्चा व्हावी अशी भूमिका राहुल गांधींनी घेतली आहे। गृहमंत्री अमित शहांनी संसदेमध्ये लाठीमाराबाबत निवेदन द्यावं अशी मागणी त्यांनी केली। मतदारसंघ फेररचना विधेयकावर देखील राहुल आणि प्रियांका गांधींसोबत या बैठकीत किरेन रिजिजूंनी चर्चा केल्याचं कळतंय। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, काय नेमकं या बैठकीमध्ये घडलं, काय तपशील मिळत आहेत? आपण या बैठकीमध्ये प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि किरेन रिजिजू यांच्यात चर्चा झाली आणि या चर्चेच्या वेळी या सगळ्यांमध्ये प्रामुख्याने जो मुद्दा होता तो म्हणजे सभागृहाचं कामकाज चालवण्याचा विषय होता। आणि किरेन रिजिजू हे संसदीय कार्यमंत्री आहेत आणि गेले कितीतरी दिवस संसदेचं कामकाज सुरू होत नाहीये व्यवस्थित। आता काही दिवसात, अगदी 2 दिवसांनंतर अंतिम आठवडा सुरू होईल या अधिवेशनाचा। त्यापूर्वी तरी संसदेचं कामकाज सुरू व्हायला हवं असं आता सरकारची इच्छा दिसते आणि विरोधकांसोबत काही मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न होतोय। परंतु राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं, त्यांचं स्टेटमेंट सभागृहामध्ये झालं पाहिजे यावर अडून बसल्याचं कळतंय। त्याशिवाय राम मंदिर चढावचोरी प्रकरणामध्ये या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष जो आक्रमक झाला होता सत्ताधारी पक्षाच्या विरोधात, ती आक्रमकता तो सोडायला तयार नाहीये। त्याशिवाय आता सरकारच्या वतीने हा प्रयत्न सुरू आहे की डिलिमिटेशनचं जे घटना दुरुस्तीचं विधेयक आहे, ज्या अनुषंगाने मतदारसंघांची संख्या वाढवायची आहे, मतदारसंघांच्या सीमा बदलायच्या, सीमांकन करायचे, पुनर्रचना करायची आहे, त्या डिलिमिटेशनच्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटसाठी सुद्धा विरोधकांसोबत चर्चा झाली आहे। त्यामुळे जे सुरुवातीला काही आपण चर्चा ऐकल्या होत्या की सरकारच्या अजेंड्यावरून डिलिमिटेशन विषय मागे पडलाय का, तर तसं दिसत नाहीये। कारण किरेन रिजिजूंनी आजच राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसमोर डिलिमिटेशनच्या घटना दुरुस्तीचं सुतोवाच केलेलं आहे आणि त्यावर समर्थन दिलं पाहिजे अशी मागणी केली आहे। त्याशिवाय FCRA फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट जो एक वादाचा मुद्दा ठरलेला आहे, विविध सामाजिक संस्थांना जे परदेशातून फंडिंग मिळतं ते विदेशातून मिळणाऱ्या फंडिंगमध्ये काही कडक तरतुदी करण्यात येणार आहेत कायद्याच्या अनुषंगाने आणि त्यावर सुद्धा एक सहमती मिळावी सर्व विरोधी पक्षांमध्ये असा प्रयत्न किरेन रिजिजूंनी आज केलेला आहे। निश्चितच काँग्रेसचा विरोध आहे डिलिमिटेशनच्या घटना दुरुस्तीला। FCRA कायद्याच्या अनुषंगाने सुद्धा काँग्रेसने खूप विरोध केला होता गेल्या अधिवेशनात आणि या अधिवेशनात सुद्धा, पण तरी सुद्धा सरकारच्या वतीने काही औपचारिक प्रयत्न सुरू झालेले आहेत, विशेषतः हे 2 विधेयकांच्या अनुषंगाने आणि सभागृहात चर्चा व्हावी यासाठी। आता शेवटचा आठवडा शिल्लक आहे आणि 2 दिवस अजून शिल्लक आहेत अधिवेशनाचे, त्यामुळे शक्यता आहे की ही घटना दुरुस्ती आता कधीही सभागृहापुढे आणली जाऊ शकते पुन्हा मतदानाकरिता। हे विधेयक कधी आणलं जातं आणि त्यावर आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेतं या सगळ्यावर आपलं लक्ष असेल। तुर्त धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।